खरं पाहायला गेलं तर आपल्या गृहिणींना अजिबात बसवत नाही. घरात आपण काही ना काही उद्योग तर नेहमी करतच असतो. आणि पहा ना, जरा पाऊस येत होता तरी पण आपल्याला कामाचं टेन्शन होतं. आता पाऊस गेलाय तरी पण कामाचं टेन्शन आहे. असं का बरं आपल्यासोबत होत असेल हे आपल्यालाच कळत नाही. पण असो, आपल्याला आहे ना घरामध्ये राहून कसं आनंदात आपण आपलं जीवन घालवू शकतो आणि सोबतच आहे ना आपलं कुटुंब जे असतं ना, तर त्याला कसं आनंदी ठेवू शकतो, तर याचा नेहमी आपण विचार करत असतो. आणि पहा ना, पाहता-पाहता ऊन इतकं पडलं आज, की झाडांना पाणी द्यावं लागलं. आणि मी झाडांना पाणी दिलं आणि त्यानंतर आहे ना, पोर्चमध्ये जराशी धूळ वगैरे पण झाली होती. म्हटलं लगेचच आपण ती झाडून घ्यावात. आणि त्यानंतर आहे ना, छान अशी ज्वारीची भाकरी करायची होती. खरं सांगायचं झालं ना, तर ज्वारीची भाकर करणं अवघड अजिबात नाहीये. फक्त आपण जे पीठ मळतो ना, तर ते छान पद्धतीनं मळून घ्यायचं आणि ते जास्त पातळ पण करायचं नाही आणि जास्त घट्ट पण ठेवायचं नाही. जर आपण ते पीठ घट्ट ठेवलं ना, तर भाकरीला चिरा पडतात आणि जर आपण पातळ केलं ना, तर भाकर अक्षरशः त्या परातीला चिकटून राहते. म्हणून काय करायचं आपण जास्त घट्ट पीठ मळायचं नाही आणि जास्त पातळ पण नाही. आणि छान असा पीठ मळून घ्यायचं आणि त्याचा छान असा गोळा तयार करायचं आणि जास्त जोरात-जोरात भाकर थापायची नाही. जर जोरात भाकर आपण थापली परातीमध्ये, तर ती त्या परातीला चिकटून बसते. म्हणून अलगद हाताने सावकाश पद्धतीने भाकर थापून घ्यायची. आणि खरं सांगते, भाकर करणं अजिबात अवघड नाही. पण ते कसं असतं ना, आपण कधी-मधी करतो आणि मग आपली भाकर व्यवस्थित बनत नाही. पण खरं सांगते, भाकर करणं एकदम सोपी आहे. आणि नंतर आहे ना, मला किचन ट्रॉलीमध्ये छान असे भांडे मांडून घ्यायचे होते. तर त्यासाठी मी काय करत असते, तर सगळे भांडे वगैरे ताट जे असतात ना, तर ते एकत्र करते. चमचे, पळी, उलथणा असे जे पकड वगैरे असतात ना, तर ते एकत्र करते आणि आधी जाळीतून जी भांडी असतात ना, तर ती मी वेगळी-वेगळी करून ठेवते. आणि नंतर आहे ना, पटकन 1-2च मिनिटात मग मी ट्रॉलीमध्ये सगळी भांडी रचून देते. आणि ग्लास वगैरे जे असतात ना, तर ते पण तसंच करते. ग्लास वगैरे सगळे एकदाच मी काढून ठेवते आणि मग ते सगळं एका ठिकाणी आपल्याला ताटं एकीकडे, ग्लास एकीकडे असं दिसलं ना, की मग आपण पटपट आपल्या किचन ट्रॉलीमध्ये सगळी भांडी व्यवस्थित रचून घेतो. आणि त्याच्यामुळे आहे ना, आपलं भांड्या लावण्याचं काम जे असतं ना, तर ते एकदम सोपं होऊन जातं. आणि त्यानंतर आहे ना, मग मी काय केलं, छान असं घर वगैरे सगळं झाडून वगैरे घेतलं. आणि झाडून झाल्याच्या नंतर आहे ना, लगेच म्हटलं आज फरची वगैरे छान पुसून घ्यावात. तर फरची पुसण्यासाठी आहे ना, तर मी इथे छान असं लिक्विडचा वापर करते आणि हे जे लिक्विड आहे ना, फक्त ₹25 मध्ये मिळालेलं आहे मला एका मॉलमध्ये. आणि तुम्हाला खरंच सांगते, इतका छान फ्रेश आपल्या घरामध्ये सुगंध दरवळत राहतो या लिक्विडने आणि खूप जास्त टाकावं पण लागत नाही आणि त्याची जास्त किंमत पण नाही. आणि याचं नाव जे आहे ना, तर ते शक्ती अ, शक्ती असं काहीतरी नाव आहे त्या लिक्विडचं. आता मला नेमकं आठवत नाही. पण परत जर कधी व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. छान अशी मी इथे काय करते आता, फरची पुसून घेते आणि फरची पुसली ना, तर आपलं जे घर आहे ना, ते एकदम फ्रेश होऊन जातं आणि सोबतच जे आहे ना, आपलं मन देखील छान असं फ्रेश होऊन जातं. जरा वेळासाठी आहे ना, मी थोडासा व्हॉईस करण्यासाठी थांबले आणि पहिलं त्या बॉटलवरचं नाव पाहिलं, तर त्या बॉटलचं नाव आहे शक्ती फ्लोअर क्लीनर असं या बॉटलचं नाव आहे. आणि नक्की तुमच्या आसपास दुकानामध्ये, मॉलमध्ये जर ही बॉटल भेटली ना, तर नक्की एकदा यूज करून पहा. खरं सांगते, खूप असा फ्रेश त्याचा सुगंध आहे ना, की आपल्या मनाला देखील असं छान प्रसन्न वाटून जातं. आणि शिवाय आहे ना, फक्त ₹25 मध्ये ही बॉटल मिळते ना, त्याच्यामुळे तर मग खूपच आपल्याला म्हणजे किमतीच्या मानाने खूप छान क्लीनर इथं आपल्याला फरची पुसण्यासाठी मिळून जातं. त्यानंतर आहे ना, आज सकाळीच मला मुलांनी स्कूलमध्ये जाताना सांगितलं होतं, की "मम्मी आज आल्यावर आहे ना, आम्हाला साबूत तांदळाची खिचडी बनव." तर त्यांच्यासाठी मी इथे छान अशी शाळेतून आल्याच्या नंतर लेकरांना कशी थोडीफार भूक लागते ना, तर छान अशी मी इथे त्यांना खिचडी बनवून दिली आणि त्यांनी ती पोटभर खाल्ली. आणि त्याच्यानंतर आहे ना, जी काही भांडी माझी पडलेली होती ना, तर ती मी पटपट घासायला घेतली. कारण कसं असतं ना, आपल्याला जर आपण भांडी ठेवून घरामध्ये अजिबात जमत नाही. एकदा दोनदा जरी आपण भांडी ठेवली ना, तर ती भलीमोठी साचून जातात आणि मग भांडेचा खूप कंटाळा येऊन जातो. म्हणून जेव्हा निघतील तेव्हा भांडे मी पटकन घासून टाकते
आणि 5 वाजता आहे ना, असं मुलांसोबत छान बॅडमिंटन पण आज खेळायला मिळालं. कारण मुलांचा हट्ट असतो, "मम्मी तू पण खेळ." तर मग त्यांच्यासोबत थोडंसं खेळत असते. आणि आपल्या स्वतःला आनंदी होण्यासाठी आहे ना, असं कुठलं काही असं मोठी गोष्टच आपल्यासोबत झाली पाहिजे आणि तरच आपण आनंदी होऊ असं काही नसतं. आपण अशा छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये देखील आपला आनंद शोधला पाहिजे आणि खरं सांगते हा आनंद आपल्याला मिळतो देखील. तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबर करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.